तर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांचा जीवनपट। तर करोडोची संपत्ती पाठी सोडून गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या पत्नीने ऑनसिस या वृद्ध अब्जाधीशाशी लग्न केले, पण भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब या सारे हलाहल पचवून अखेरच्या श्वासापर्यंत आंबेडकरच राहिल्या, हे विशेष। इतकंच नव्हे तर केवळ संशय आणि निराधार आरोपामुळे माई बौद्ध समाजात खलनायिका बनल्या। सार्वजनिक जीवनात वावरणे जोखमीचे ठरल्याने त्यांच्या वाट्याला अज्ञानवास आणि बेदखल जगणे आले। इतके होऊनही माईसाहेब बाबासाहेब तथागतांचा धम्म आणि आंबेडकरी समाजाशी असलेले नाते मात्र तोडत नाहीत। अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले हे नाते निभावलेले आहे। त्या दलित पॅंथरच्या स्थापनेनंतर समाजात मिसळल्या हे खरे आहे, तरी बौद्ध समाजाचे प्रश्न आणि आंबेडकरी चळवळीसाठी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यापासूनच माई त्यांच्या परीने कार्य करीत होत्या, पण पॅंथर पूर्वीचे त्यांचे हे कार्य प्रकाशझोतात येऊ शकले नव्हते। आता आपण बघूया त्यांचे हे संपूर्ण कार्य। तर 14 एप्रिल माईंनी दिल्लीत डॉक्टर आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले होते। त्यात पहिले व्याख्याते होते सरन्यायाधीश पी.बी. गजेंद्र गडकर। 1959 ते 1960 बौद्ध जनतेला विधिमंडळात, लोकसभा, राज्यसभेत योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी माईंचा सतत आग्रह आणि पाठपुरावा होता। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आमचा वाटा कुठं आहे हो याचा जाब विचारण्यासाठी आवाज बुलंद करण्याचे आंबेडकरवादी नेत्यांना माईंचे आव्हान होते। 1962 डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल जस्टिस दिल्ली या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता। त्यानंतर माजी कायदेमंत्री हरिभाऊ पाटसकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीच्या स्थापनेतही माईंचा सहभाग होता। त्या समितीतर्फे बाबासाहेबांची निर्वाण भूमी असलेल्या 26 अलीपूर रोड हा बंगला राष्ट्रीय स्मारक करण्याची पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्याकडे आग्रही मागणी केली होती त्यांनी। 1965 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याच्या दृष्टीने माईसाहेब यांचा जोरदार प्रयत्न झाला होता। ती हस्तलिखिते ॲडमिनिस्ट्रेटर जनरल यांच्या ताब्यात असल्याने त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी.जी. जाधव यांची संमती मिळवून तसे ॲडमिनिस्ट्रेशन जनरल यांना माईंनी कळवले। सन 1966-1967 दिल्लीत डॉक्टर आंबेडकर समितीच्या बैठका आणि कामकाजात माईंचा नियमितपणे सहभाग होता। 26 अलीपूर रोड या बंगल्याबाबत सिरोहीच्या महाराजांच्या मुलीने दाखल केलेल्या खटल्याच्या न्यायालयीन लढाईत माईंनी सातत्यपूर्ण सहभाग दाखविला होता। अखेर 31 ऑगस्ट 1967 रोजी त्या खटल्याचा एक्स पार्टी निकाल लागून तो बंगला रिकामा करून सील करण्यात आला। 1972 ते 1979 या सालात अन्याय, अत्याचार आणि तात्कालीन रिपब्लिकन गटबाजी विरोधात तरुणांच्या संतापाच्या उद्रेकातून
1972 सालात स्थापन झालेल्या दलित पॅन्थरला माईंचा पाठिंबा देखील होता आणि त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद देखील होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात माईंचा सक्रिय सहभाग होता. सन 1977 बौद्धांच्या सवलतीच्या प्रश्नावर 17 ऑगस्ट 1977 रोजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या दिल्लीत भेटलेल्या बौद्ध नेत्यांच्या शिष्टमंडळात माई स्वतःहून सहभागी झाल्या होत्या. सप्टेंबर 1977 हृदयविकारामुळे भैयासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर माईंनी रात्रंदिवस तिथे सोबत थांबून प्रकृती आणि उपचारावर जातीने लक्ष ठेवले. 17 सप्टेंबर 1977 रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. भैयासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवासह माई राजगृहावर गेल्या. त्यानंतर त्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या. 24 नोव्हेंबर 1977 बौद्धांना सवलतीची गरज का आहे याची कारडी मीमांसा करत माईसाहेब यांनी एका विस्तृत निवेदनाद्वारे प्रसार माध्यमांमार्फत सवलतींची जोरदार मागणी केली. सन 1979 मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भीमसैनिकाचा लॉंग मार्च 6 डिसेंबर 1979 रोजी विद्यापीठावर धडकणार होता. पोलिसांनी तो पाशवी बळाने रोखून अटक सत्र सुरू केले होते. त्या धुमश्चक्रीत डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी प्राध्यापक अरुण कांबळे यांच्यासोबत फडकल गेटपर्यंत मुसंडी मारत आंदोलन केले होते. 15 मार्च 1980 भारतीय दलित पॅन्थरच्या दिल्लीत झालेल्या पहिल्या अधिवेशनात डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक असे प्रदीर्घ भाषण झाले. सन 1982 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या चीजवस्तू माईंनी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमसाठी सिम्बॉयसिस संस्थेला विनामूल्य भेट दिल्या. सन 1982 ते 1985 दलितांच्या राखीव जागांच्या विरोधात 1980च्या दशकात गुजरात राज्यात अनेकदा आगडोंब पेटवण्यात आला होता. त्या काळात माईंनी गुजरातचे दौरे केले. अनेक सभा आणि परिषदांमधून आरक्षणाचे समर्थन करताना त्यांनी दलितांच्या सुरक्षिततेची मागणी राज्यपाल डॉक्टर शारदा मुखर्जी यांची भेट घेऊन केली होती. सन 1984 इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील तेलुगू देशमचे सरकार बरखास्त करून टाकल्यानंतर माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी त्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची एक परिषद हैदराबाद येथे आयोजित केली होती. त्या परिषदेला डॉक्टर माईसाहेब आंबेडकर या संघराज्य पद्धती आणि लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाची गरज यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतून माईसाहेब उपस्थित राहिले होत्या. सन 1986 मुंबईत त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नोंदणी क्रमांक E11534 ची स्थापना. या ट्रस्टवर समाजवादी नेते एस.एन. जोशी, डॉक्टर एस.बी. मुजुमदार, एस.एस. रेगे, डॉक्टर भालचंद्र फडके, विजय सुरवाडे, सुहास सोनवणे आदी विश्वस्त होते. सन
1987. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 1990 सालातील जन्मशताब्दी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यासाठी 3 वर्ष आधीच माईंचा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा यासाठी त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या. सन 1988 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाशित साहित्यातील रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथातील एक शब्द सुद्धा गाळू न देण्याची माईंची ठाम भूमिका होती. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धक समितीतर्फे काढण्यात आलेल्या दलित एकजुटीच्या मोर्चात हिरिरीने भाग घेतला होता. सन 1989 डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट निर्मितीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उद्योगपती, सहकारी संस्था यांच्याकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी माईंचे प्रयत्न, डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या कार्यालयासाठी जागा देण्याची माईंनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. सन 1990 डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्राचे कल्याण येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात राज्याचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन. 14 एप्रिल 1990 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाहीर झालेला भारतरत्न हा सर्वोच्च किताब त्यांच्या पत्नी म्हणून डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांच्या हस्ते स्वीकारला. सन 1993 भारतीय दलित पॅंथरचे गौतम वाघमारे यांनी 25 नोव्हेंबर 1993 रोजी मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी आत्मदहन केले. गौतम वाघमारे यांच्या बलिदानामुळे आंबेडकरी जनतेच्या प्रक्षोभाचा भडका उडाला होता. त्यावेळी माईसाहेब यांनी 1 डिसेंबर 93 रोजी नांदेडला धाव घेतली. शहीद गौतम वाघमारे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर माईंनी कडाडून हल्ला चढवला. रामदास आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यावेळेस माईंनी केली होती. सन 1996 पुण्यातील सिम्बॉयसिस या शिक्षण संस्थेने उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमचे 26 नोव्हेंबर 1996 रोजी माईंच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन. जुलै 1997 घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनी आंबेडकर नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना. हाच तो काळा दिवस ज्या दिवशी रमाबाई कॉलनीतील 11 जण शहीद झाले होते. आंबेडकरी जनतेवर SRPच्या पोलिसांचा बेछूट गोळीबार झाला होता. डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी रमाबाई कॉलनीला तात्काळ भेट दिली होती. 15 ऑगस्ट 1997 भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संसदेत आयोजित खास समारंभात माईसाहेब उपस्थित होत्या. सन 1997 16 नोव्हेंबर अमृतसर नजीकच्या गोविंदवल येथे पंजाब सरकार आणि भीमराव आंबेडकर विचार मंच यांच्यातर्फे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 23 ते 29 जून 1998 मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या अधिकृत निमंत्रणानुसार माईंचा जम्मू काश्मीरचा दौरा. 23 जुलै 1999 ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या अंत्ययात्रेत सहभागी. 9 एप्रिल 2000 पुणे रेल्वे स्टेशन नजदीकच्या माल धक्क्याशेजारी महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते। या कार्यक्रमात माईसाहेब आंबेडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या। रासू गवई, रामदास आठवले, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन नेतेही यावेळी उपस्थित होते। 14 एप्रिल 2000 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या भव्य प्रतिमेसह माईंची रथातून मिरवणूक। या मिरवणुकीत माईंनी जय भीम जय भीम अशा घोषणा देत जनतेला हात जोडून अभिवादन केले होते। बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या मिरवणुकीत अखेरपर्यंत जय जयकार करीत ती जयंती माईंचा सहभाग असलेला एक शेवटचा कार्यक्रम ठरला होता। शेवटी 29 मे 2003 रोजी मुंबईच्या जे रुग्णालयात माईंचं निर्वाण झालं। तर हे होते माईंचे जीवन कार्य।